नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात आज तसेच उद्या येलो अलर्ट जारी केलाय। कोणत्या परिसरात जारी केला आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। एकीकडे थंडीचा कडाका वाढता असला तरी दुसरीकडे अवकाळी पावसाचे ढग दाटून आले। गेल्या 4 ते 5 दिवसात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय। राज्यावर अवकाळीचं सावट अद्यापही कायम आहे। हवामान खात्याने आज दिनांक 8 रोजी उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर धुळे आणि नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले, त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपुरात पावसाचा इशारा देण्यात आलाय। खानदेशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्याला उद्या म्हणजेच 9 जानेवारीला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय। अवकाळीमुळे तापमानाचा पारा घसरला असून यामुळे थंडी वाढली आहे। पुढील 3 दिवसात आणखी थंडी वाढणार आहे।